आपण पण आता एक काम करूया, घोल घेऊन जाऊया. किती किलोची होती? 15 किलोची घोल होती. भरलेले आहेत. सगळे भरलेले आहेत वाटतं. एक पण खाली नाही गेली बघा, सर्व भरलेले आहेत. वाह, मटका किंग मधली ड्रेसिंग केलीच असतो. हो 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 हो, लाजवाब पीस बघा, एक नंबर. हा आला प्रेमाचा ताट. चला या सर्वांनी जेवायला. नमस्कार सर्वांना. तर आता सानूचा स्कूलचा सुटण्याचा टाइम झालेला आहे, अजून अर्धा तास आहे. आणि आपण जेवढ्या पण साड्या दाखवल्या होत्या ना, सर्व आउट ऑफ स्टॉक झालेल्या आहेत. आज तुम्हाला साड्यांचं कलेक्शन बघायला भेटेल, पण तो आता शेवटचा कलेक्शन असणार. तर जी कोणी ताई आपले व्हिडिओज बघत असणार, ताई आई जे कोणी व्हिडिओ बघत असणार, तर पटापट ऑर्डर करा. शेवटचा स्टॉक राहिलेला आहे. आज तुम्हाला शेवटचा स्टॉक दाखवला जाईल व्हिडिओमध्ये. आणखीन मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आता बघा आपण 2 ते 3 दिवस झाले आपण पटापट साड्या दाखवल्या व्हिडिओमध्ये. एवढा चांगला रिस्पॉन्स ना यूट्यूब फॅमिली तुमचा सर्वांचा, काय सांगू तुम्हाला, लय भारी रिस्पॉन्स. लगेच साड्या आउट ऑफ स्टॉक, लगेच आउट ऑफ स्टॉक, दाखवले का लगेच आउट ऑफ स्टॉक. फक्त काल एक डीमार्टवाली व्हिडिओ आपण अपलोड केली ना, त्याच्यामध्ये काय झाला, ते डीमार्टचं ना टायटल एकदम हायलाईट झाला. तर जेवढे पण जे व्ह्यूवर्स आले ना, त्याच्यामध्ये काय झालं, त्यांना त्याहीनं वाटतं ते पूर्ण व्हिडिओ बघितला नाही. आणि त्या व्हिडिओमध्ये ना त्याला म्हणजे आपला जो साड्यांचा कलेक्शन दाखवला होता ना, तोच वाटतं तेही बघितला नाही. त्याही फक्त तेवढ्या पुरतंच ते ऑइलचाच आणि डीमार्टची शॉपिंगचाच वाटतं तेही पार्ट बघितला. तर त्याच्यामुळे त्यांना ना ते नवीन नवीन व्ह्यूवर्स असतील, नाहीतर आपली जुनीसुद्धा यूट्यूब फॅमिली त्याच्यामध्ये बघणारे असतील, तर त्यांना तो वाटतं तो कलेक्शन म्हणजे बघायला भेटलाच नाही. तेवढ्या पुरताच व्हिडिओ बघितला आणि सोडून दिला. चला, तरी पण आपण त्याच्यामध्ये पण काहीतरी 6 साड्या दाखवल्या होत्या, 4 सेल झालेले आहेत. तर आता एक आपण काम करू, अजून सानूचं स्कूल सुटायला ना अर्धा तास आहे, 2:15 वाजेपर्यंत शाळा सुटेल. तर एक ना मोरावे गावामधनं तृप्ती ताई आहे, तर ताईने आपल्याकडनं साडी ऑर्डर केले. बाकीच्या 3 आहेत ना त्या कुरिअर करायचे आहेत मसाल्यांसोबत. तर ताईला आपण ना, तृप्ती ताईला ना आपण साडी देऊया, मग नंतर सानूला घ्यायला येऊया. नमस्कार ताई, तृप्ती ताई आहेत, साडी ऑर्डर केली. कधीपासून तुम्ही आपले व्हिडिओ बघताय? एकदा 2 वर्ष झाली. थँक्यू. चला ताई, थँक्यू. तर आता सानूला स्कूलमधनं घेतली, ताईची साडी पण दिली. चला आता जाऊया घरी आपण. तर आता आपण घरी आलो. सानू बेडरूम मध्ये, स्नेहा इथे बसली. वाह, मटका किंग मधली ड्रेसिंग केलीच असतो. मटका किंग मध्ये हिरोईन आहे ना, अशी सेम हिरोईन ड्रेसिंग करते केलेली पिक्चर मध्ये. छान वाटते, मस्त वाटतंय. मला आवडते लेस टॉप, माहिती आहे तुम्हाला. मी किती वेळ असं घालते, पण आता हे थोडंसं अलग आहे, कारण कलर पण सूट होतोय मला, असं वाटतंय मला. मरून कलर सुंदर वाटतंय. आणि ह्यांना मी बोललेलं अंडी आणा येताना, कारण एग फ्राईड राईस करायचे, पण हे काय आणले नाही, विसरू आलं. म्हणजे विचार करा, 1 तास ते तिकडेच होते, पण अंडी विसरून आले. मसाले द्यायचे होते, पुन्हा एक ताईला साडी द्यायची होती, मग त्याच्यामध्ये मी विसरून गेलो. आता मी ऑनलाईन मागवले अंडा, पटकन आपण एग फ्राईड राईस खाऊया. चालेल, ठीक आहे. तर आमचा ना जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. म्हणजे जेवण करून जवळजवळ 2 ते 3 तास झालेले आहेत. तर बाकीची कशी कामं ऑर्डर घेत होतो, स्नेहाची कामं करत होती घरातली, तर हे सर्व आता फ्री झालेलो याच्यामधनं. आणि आता तुम्हाला आम्ही कलेक्शन दाखवतो साड्यांचा. शेवटचा कलेक्शन आहे हा. चला आता साडी दाखवून देते तुम्हाला. हे लास्ट कलेक्शन आहे, आधीच त्याने तुम्हाला सांगितलेलं आहे. मग याच्यानंतर आपण दुसरे व्हेरायटी आणणार साडीमध्ये, पण टाइम लागेल त्याच्यासाठी. आणि ह्या साड्या तुम्ही बघताय ना, याच्यात पण आपण आता परत आम्ही मागवल्या ह्या साड्या, कारण की याची खूप डिमांड आहे आपल्या चॅनलवरती. जेव्हापासून आपण ही साडी दाखवली आहे, खूप ताईंचा मेसेज आहे, ही साडी पाहिजे, हे पाहिजे. मी ऑलरेडी हे पण ऑर्डर केलं, ते येतील. वाव, साडीचा कपडा बघा काय भारी. आणि बघा, हा तुम्हाला ना पदर दिसतोय, हे बघा असा पदर असणार. आणि कपड्याची चमक बघा, आणि स्मूथ बघा किती आहे. काय याला बोलतात स्नेहा? सिल्की कपडा ना. क्रेप साडी आहे, रशियन सिल्क साडी, म्हणजे एकदम सिल्की आहे.
एकदम म्हणजे सॉफ्ट साडी तुम्ही वेअर करणार ना, एकदम रिच लुक देणार, जसं सिल्क साड्या कशा असतात पहा. हे बघा, आणि लावल्यावरती हे पण नाही वाटणार ना. काय म्हणतात? तू बोलते ना मला जास्त कडक साडी हा, नको, कडक नाही, प्रॉब्लेम soft, होते, मग soft. सॉफ्ट वाटणार. Comfortable वाटेल पूर्ण हा, दिवस wear केलं. आणि हा ब्लाऊज पीस आहे. हो. म्हणजे साडी तुम्हाला ना इकडनं अशी म्हणजे पूर्ण असं म्हणजे भरलेली पूर्ण दिसणार, body वरती, बॉडीवरती साडीवरती पूर्ण डिझाईन, तुम्हाला design आणि बघायला ब्लाऊज मिळणार एकदम आहे. सीए केलेला आहे ना. हो. तर हे बघा, हा पर्पल कलर आहे. जर हवा असेल तर पटकन सुंदर ऑर्डर सुंदर करा. color आहे. एकदा मी असं पण दाखवते. हा. खूप काही लोकांना असं असते की तू असं दाखव म्हणजे हा हा हा, कसं दिसते. बघा बघा. किती सुंदर वाटते स्नेहाच्या याच्यावरती. किती छान बघा. हा. सुंदर आहे ना, कलर पण एकदम सुंदर आहे. पर्पल कलर म्हणजे ऑल टाइम फेवरेट माझा. हो आणि हे बघा, आता ज्यांना ब्लॅक कलर आवडते त्यांसाठी एकदम बोलतो ना हो स्पेशल हो साडी. हो हो हो. ह्या डिझाईन मध्ये आपण भरपूर साड्या आपण हे केल्या, हा सेल केल्या. हो, हो. हे बघा ही डिझाईन. बघा ना, काही सुंदर वाटते. कलर तर किती भारी कलर ना? आणि कॉन्ट्रास्ट एकच नंबर आहे. कलर कॉन्ट्रास्ट. हा, हे बघा, पदर बघा हा पदर आहे. किती सुंदर पदर आहे ना. बघा चमक बघा कपड्याची. मी ना जेव्हा पण विचार करते की ही साडी नाही गेली ना की मी घेईल, हा. लगेच त्या साड्या लगेच जातात हा. कारण हे मी असा बघा. विचार केला की जी राहील ते मी घेऊन टाकेल स्वतःसाठी. हे बघा किती सुंदर. बघा ही ना, ही डिझाईन आहे ना, ही भारी वाटेल ना आणि जेव्हा fabric लावणार पण तेव्हा. बघा तुम्ही किती सॉफ्ट आहे बघा. हा. असं किती तुम्ही हे केला तर एकदम सॉफ्ट आहे. हम्म. आणि तुम्ही बघा पूर्ण विविंगचा वर्क आहे मागून पूर्ण कोणतीही साडीला. साडी घ्या तुम्ही आपल्याकडनं, सर्व विविंग वालेच मिळणार तुम्हाला. प्रिंटेड वाले नाही. नाही. प्रिंटेड वाले कसे वॉश केले ना का साडी खराब होते, खराब. प्रिंट निघून जाते. पण विविंग वालीची काय माहितीये खासियत, वर्षानुवर्ष तुमच्याजवळ असं जोपर्यंत राहणार. साडी असणार ना तोपर्यंत ही वर्षानुवर्ष तुमच्याजवळ राहणार. हो. बघा निघण्याचा चान्सच नाही ना, कारण विविंग आहे. हो. हे बघा, आणि हा ब्लाऊज पीस तुम्ही बघताय. Running मध्ये. हे बघा रनिंग मध्ये ब्लाऊज पीस आहे. ओके, तर ज्या ताईला हवे असेल ना तर पटापट लगेच ऑर्डर book करा. कारण की तुम्ही काय करताय, वेट करताय, मग नंतर तोपर्यंत आउट ऑफ स्टॉक होऊन जातात. बरोबर. सोल्ड आउट होऊन जातात, मग आम्हाला बोलायला लागते. हा, मग आम्ही असं विचार करतो की नवीन कलेक्शन आणूया, पण काय होतं की ताई लोकांना तसंच की तीच साडी पाहिजे. बरोबर. मग आम्हाला परत याच्यातलंच डिझाईन मागवायला लागले. आता बघू कधीपर्यंत का आम्ही तुमच्यासोबत अपडेट देऊ तुम्हाला आता हो. पुढच्या video चला मध्ये. दुसरा कलर दाखवूया आता. हा बघा, हा कलर आहे. याला कोणता कलर बोलू शकतो? लॅव्हेंडर. लेव्हेंडर. लेव्हेंडर. लाईट पर्पल लेव्हेंडर. ओके, बघा किती छान आणि सुंदर. हा पदर बघा. पदरवरची डिझाईन बघा, तुम्हाला पदरची डिझाईन दाखवते. हे बघा, ही अशी डिझाईन आहे बघा. हा पदर आहे. हे बघा. छान. पावसाला. हे बघा, पूर्ण साडीवरती अशी डिझाईन किती मिळेल soft तुम्हाला. साडी पण बघा ना. हा, ते कुठलाही लग्न अटेंड करा, सणला घरात जरी तुम्ही नेसली तरी ना एकदम कम्फर्टेबल फील होतं. हा बरोबर. झंझट नाहीये म्हणजे साडी वेअर हा, करण्याची. पार्टीमध्ये पण घालायला, पार्टी फंक्शन हो, वगैरे मध्ये function मध्ये छान ना. पण खूप अजून लाइटिंग वरती चमकणारी आहे. हो. आणि बघा ही बुटीवाला ब्लाऊज आहे. हो. हे बघा, हे बघा विविंग वाली बुटी पण आहेत. हे बघा. ओके, चला आणखीन दुसरा कलर बघून घ्या पटकन. मी तुम्हाला अजून एक ब्लॅक दाखवते. एकदम सुंदर डिझाईन आहे बघा. वाव. कसली एक सुंदर नंबर. बघा. म्हणजे ऑल ओव्हर साडीवरती तुम्हाला ही डिझाईन बघायला मिळणार आहे बघा. हे बघा किती सुंदर छान. पदर. अरे वा, बघा. पदर पण सुंदर आहे ना. काय कॉन्ट्रास्ट आहे, कलर कॉन्ट्रास्ट बघा ना. पदर बघा. वाव. चला आता पुन्हा ओपन करूया आपण. हा, पूर्ण आणि साडी- ही जेवढी पण तुम्हाला डिझाईन दिसते ना ती ह्याची आहे. Weaving. विविंग आहे. विविंग एकदा दाखव. हे बघा, तर अजिबात काहीच होणार नाहीये. हा विविंग आहे डायरेक्टली. तर वर्षानुवर्ष जेवढी वर्ष तुमच्याजवळ साडी असणार तेवढी वर्ष तुमच्याजवळ ही प्रिंट राहणार, जाणारच नाही. तर अरे वा, आतमध्ये भरलेली कसली भारी वाटतंय. पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये वर्क आहे. इतकी हे बघा ना. सुंदर आहे ना, खरंच छान, एक नंबर. येलो वाली आपण सेल केली होती ना तेव्हा किती येलो साठी विचारलं, सेम तशीच आहे, फक्त डिझाईन अलग आहे. डिझाईन आहे, एकदम हे युनिक बघा. डिझाईन आहे बघा. कसलं सुंदर ना. हा, मस्त. वा, एकदम ट्रेडिशनल वाटतं. बनारस साड्यांची हीच तर खासियत असते. आता ही साडी जर तुम्ही शॉपमध्ये बघायला गेलेत ना, ही तर म्हणजे डिझाईन तर नाही मिळणार, पण ही क्वालिटी जरी बघायला गेली तुम्हाला 4,500-5 हजार आरामात घेतील. हे बघा, रनिंग ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजला फॅब्रिक पण बघा सेम जसं साडीचं फॅब्रिक आहे तसंच एकदम सॉफ्ट आहे. हा, किती सुंदर वाटतं. लावून दाखव ना एकदा ही. हे बघा. हा, एकदम रिच लुक येणार. प्रत्येक स्किन टोन वरती ही साडी जाणार. सर्व सर्व जे कलर आहेत ना, आता आम्ही डार्क मध्येच मोस्टली घेणार की आपले ऑल स्किन टोनला जायला पाहिजे. इंडियन बरोबर. स्किन टोनला हे जे पण साड्या लागतात ते सगळ्यांच्या स्किन टोनला खूप सुंदर दिसतात, उठून दिसतील कलर. हो बरोबर. किती सुंदर वाटते.
नाही जर गेले तर तूच घे मग. मी तर घेणार आहे. मी तुझे आता लास्टची कलेक्शन मधून राहिले ना तर माझेच आहेत ते सगळे. ओके. तर बघा ही एक कॉफी कलर आहे, कॉन्ट्रास्ट तुम्ही बघू शकता. ओके. वाव. हा याची डिझाईन बघा, डिझाईन अशी आहे बघा. आता हा एक कलर आहे की फेअर स्किन टोन पाहिजे त्याच्यासाठी. फेअर कारण स्किन की टोन हा- जे आहे ते आम्ही रिअल सांगतोय. मध्ये बोलतोय. काय आपल्याला साड्या सेल करायचंय म्हणून नाही, घेतल्यावरती ताई आई जी कोणी असेल खुश झाले पाहिजे आपल्यावरती, बरोबर ना. आता एक काल ताईने आम्हाला मेसेज केला का, बोलले होते ना ताई काय तर तू काय बोलली का. हा बघा माझं कसं माहिती आहे, आमचं दोघांचं पण असं आहे की तुम्ही आमच्याकडून साडी घेते तर आम्ही जबरदस्ती करत नाही. ताईंचं असं होता की सॉफ्ट आहे ना, तर कसं माहितीये का, आता मी त्यांना जे आहे जेन्युइनली मी सांगितलं, पदर जर जो भरपूर हेवी वर्क असला ना तर पदर थोडासा हेवी असतो, तर त्याला तुम्हाला प्लीट म्हणजे जे पिनअप करतो ना ते परफेक्ट करायला लागेल. जेव्हा परफेक्ट करणार तेव्हा एकदम सुंदर दिसेल साडी. पूर्ण बॉडी इतकी लाईट वेट आहे ना, पण जेव्हा पदर तुम्ही बघताय यांच्यामुळे थोडासा हे होते, हार्ड होऊ शकते. पण हिचा ह्या साडीचा नाही होणार, ती दुसरी साडी होती जसं ब्लॅक भरलेली तशी साडी तशी होती. आणि आम्हाला कसं वाटतंय, 2 पैशांसाठी कसं आहे, आपली साडी सेल व्हायसाठी आपण खोटा नाही बोलत, जे आहे ते आम्ही सांगितलं. तुम्ही घ्या पण आमचं असं की तुम्ही जेव्हा पण आम्ही साड्या आणू तेव्हा तुम्ही आमच्याकडून बाय करावा. आणि जे पण ताई आपल्याकडून साड्या घेतात त्यांनी कधी लास्ट इयर आपल्याकडून साड्या घेतलेल्या आहेत. आता पुण्याची रोहिणी ताई आहे, त्या ताईने पण 3-4 घेतलेल्या लास्ट इयर. आपण बोलतो ताई आरती नाव आहे त्यांचं, त्या ताईने आता जे 2 साड्या घेतले. अजून एक संध्या ताई आहे, संध्या ताई आम्हाला पाठ झाले कारण की लास्ट इयर पण घेतलेले. म्हणजे विचार कर, लास्ट इयर घेतलेले परत घेत आहेत, म्हणजे आपण काहीतरी क्वालिटी देतोय साडी. बरोबर. तर ट्रस्ट आहे त्यांचा, म्हणून आम्हाला पण वाटतं की 2 पैशांसाठी आपण त्यांचं मन नाही दुखवायला पाहिजे. कारण मी पण साडी बाय करते आणि जर मी ऑनलाईन घेतला आणि माझ्या मनासारखी नाही आली तर मला किती वाईट वाटेल. तर बघा ही साडी आहे बघा, हा पदर आहे, पदरची डिझाईन बघा किती सुंदर अशी आहे, छान. आणि बघा असं तुम्हाला इथे साडीवरती ही डिझाईन भेटणार. पूर्ण सुंदर असं कॉन्ट्रास्ट डिझाइन आहे. हा तर बघा पूर्ण साडीवरती ऑल ओव्हर साडीवरती पूर्ण डिझाईन आहे. खालचं बॉर्डर पण बघा आणि वरची बॉर्डर एकदम छोटी बॉर्डर आहे, ही बघा वरची सुंदर असा. आता आपण ब्लाऊज बघूया. बुटीवाला ना, हा बुटीवाला ब्लाऊज, बुटीवाला ब्लाऊज विविंग वाला आहे बघा. हे बघा, हे बघा, बघा किती सुंदर साडी आहे. हा. हे पुण्याचं दिवाळीचं बोललं तर मोठे मोठे सण असतात तेव्हा तुम्ही वेअर करू शकता. ही डिझाईन आहे, हे बघा लग्नामध्ये पण वेअर करू शकते ना. पुणे हेवी. आता आपण नाही का माझ्यासाठी रेड कलरची घेतलेली, मी एकदा पण 3,500ची घेतलेली पनवेल मधनाच. मी एकदा पण नाही वेअर केली कारण की त्याचा कपडा ना थोडासा कडक. मम्मीला दिली ना तू. हे बघा हा पदर आहे, हे बघा, आणि एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की जर कडक असली ना की आपण कंटाळतो साडी बरोबर. नेसायला. पण जे असं सॉफ्ट असले ना की आपण किती पण टायमिंग वेअर करू शकतो. आता हे बघा म्हणजे एकदम फेस्टिव्ह लुक येणार आहे. ओके. याच्यामध्ये दुसरा एक कलर आहे, तो पण दाखव पटकन. ग्रे कलर आहे, पूर्ण साडीला डिझाईन आहे बघा. ओके. हे बघा सेम हो का थोडा फरक आहे डिझाईन मध्ये, थोडा डिझाईन मध्ये थोडासा फरक आहे फक्त. हा हे बघा, ही साडी बघताय तुम्ही, हे बघा अशी डिझाईन आहे. हो. आणि ब्लाऊज पीस कसा आहे एकदा दाखव. पदर दाखवते सगळं. अच्छा, हा बघा हा पदर आहे, कलस आहेत वरती आणि दुला ना. हो. हे बघा हा पदर आहे आणि मध्ये असं कलस दाखवलाय ना पूर्ण साडीवरती. आणि तुम्ही हे बघताय ब्लाऊज असा आहे, रनिंग ब्लाऊज. रनिंग ब्लाऊज आहे का. ओके. हे बघा हा रनिंग ब्लाऊज आहे. ओके. चला अजून 2 साड्या आहेत. कालच्या व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवले डीमार्ट वाले. ते काय झालं, टायटल वरती सगळे लोक झुंड करून अटॅक करत होते. साड्या कोणी जास्त बघितले नाही, तर एक येलो. ठीक आहे ना, आता प्रत्येकाचा आपला एक हे आहे, आपल्याला ते सगळं हे नाही करायचंय. बघा एक हो येलो कलर, सर्व कलर गेलेले. ब्लॅक कलर बघितलं तर याच्यातलाच कलर आहे. हा मस्टर्ड येलो आहे, खूप सुंदर मस्टर्ड येलो. ओके. बघा किती सुंदर आहे, छान. हा पदर आहे. हे नवीन लग्न झालं असेल किंवा होणार असेल, वाव, जेजुरीसाठी पण छान आहे. जेजुरीसाठी पण छान आहे, एक नंबर. हे बघा ना काय भारी साडीची चमक बघा, एक नंबर. अजून एक मिनिट, इथं काही खराब आहे का. नाही ना, नाही कारण आम्ही हे पण चेक करतोय. बरोबर. आणि बघा याचा ब्लाऊज पीस आहे ना बुटी. बुटीवाला. हे बघा विविंग. ओके. तर खूप सुंदर कलर आहे हा पण. सगळ्यात लावून दाखव. स्किन टोनला जाणार आहे हा पण कलर. काय बोलत. ऑल स्किन टोनला जाणार आहे हा पण. ओके. हे बघा
बघा. नवरीसाठी मस्त आहे ना, नवीन नवीन नवरी जेजुरीसाठी सगळे वेअर जाण्यासाठी. करू शकतात. हा. स्पेशली नवरी का मेन्शन करतो की येलो आणि ग्रीन कलर नवरीचं असतं. असते. रेड येलो ग्रीन. बरोबर. छान मस्त हो. सुंदर आहे. चल मग मी दिवाळी बंद जाऊन हो. येतो. बापरे बाप, पाऊस पण बघा कसला लागलाय. एक नंबर पाऊस लागलाय. आणि आता आपण चाललो दिवाळी फिश मार्केटला. अरे बापरे, एकदम जोराचा पाऊस लागलेला आहे. हा अटल सेतू ब्रिज आहे. हा अटल सेतू ब्रिज डायरेक्ट मुंबईला. हा खारकोपर स्टेशन आहे. खारकोपर बघा. आणि या साईडला हे बघा, या शिडकोच्या बिल्डिंग आहे. आणि या साईडला बघा हा मॉल बनतोय. उलवे मधला पहिला मॉल बनतोय. हे बघा, उलवे मध्ये पहिला मॉल बनतोय, गर्जा महाराष्ट्र. मला वाटतं 2 महिन्यात चालू होईल, 2 ते 3 महिन्यामध्ये. तर हा बघा, हा फिश मार्केट आहे, दिवाळी फिश मार्केट. मच्छी मस्त मावरा घेऊन बसलेले आहेत. चिंबोरे खावायला कंटाळा येते. बोंबील बघा कसलं भारी फ्रेश आहेत बोंबील एकदम. करपले कसे आहेत या? 600 रुपयाचे आहेत. आणि बोंबील बघा नुसतं गुबगुबीत आहेत, भारी आहेत, एकदम फ्रेश आहेत बोंबील. किती जाईल वाटा? 500 रुपयाचं. याच्यात काही कमी होतील का? मी येते तसं राऊंड मारून. पण कमी काय होणार का? किती होणार? 400 रुपये घे, बरोबर आहे. हे बघ, आयो आहे ना, आयोकडनं आपण करपाली घेतलेले आहेत. 600 रुपये बोललेले, 400 रुपयाचे घेतलेत. साफ करून दे ना. नाही, कचरा घरी होतोय. मग खाली 10वी फ्लोरशी चालत जावं लागते. खाली लाईट 20 वेळेला जाते, म्हणून दे ना साफ करून पटकन. 16चे देत. धागा मी काढीन वाटलंच. खावायला चांगले लागतील ना. अच्छा, तर आता कसं आपण मार्केटमध्ये आलो, दुसरी मच्छी घेतली ना तर सानू कशी दुसरी मच्छी खाणार नाही, तर मग विचार केला तिला कोलंबी खूप आवडते, तर तिला टायगर प्रॉन्स घेतले. हे मांदिली कशी आहेत? 100 रुपयाला वाटा मांदिलींचा. आणि ह्या लालवाल्या कोलंब्या 200 रुपये वाटा. हे बघा, जवला पण आहे, फ्रेश जवला आहे. यो कसा देतो? 20 रुपये वाटा, 50 अच्छा, यो 20 रुपयाला वाटा आहे आणि 50ला 3. मस्त. हे काय शिंगाली आहेत ना? शिंगाली मसा बघा, टेस्टी लागतं ना खायला, फ्रेश असल्यावर. कितीला वाटत ताई? किलो 400 रुपये. कोलंबी घेतलेली आहे. काय बोलता, कसे आहेत मावशी? कसं आहे जिताडा? हा, म्हणजे असंच मी विचारते. कितीला? 1700 रुपयाला अख्खा. हे बघा जिताडा. आणि या काही चिमुरे आहेत का? यो कसा वाटा आहे? 400 रुपयाचा वाटा बघा, मस्त आहेत. हे 700 रुपयाच्या. या करपाली 700 रुपयाच्या. चला बघा, इथे ताई भेटले. नमस्कार ताई, आपल्याला ओळख दिल्या, आपले व्हिडिओज बघताय का? किती टाइम झाला व्हिडिओ बघता तरी? म्हणून 1 वर्ष झाला. ओके ओके. आणि ओळख दिली आपल्याला, थँक्यू. चला, चिंबोरीची साईज बघा. भरलेले आहेत. सगळे भरलेले आहेत वाटतं चिंबोऱ्या. हे बघा, चतुर्थी गेल्यावरती भरलेले असतात का? अच्छा अच्छा. कसल्या भरलेल्या आहेत बघा चिंबोऱ्या. एक पण खाली नाही गेली बघा, सर्व भरलेले आहेत. हा कुपाच कट करताय ना? 200 रुपये पाव कुपा, एकदम फ्रेश आहे. हे बघा, आणि हा घोल आहे. आपण पण आता एक काम करूया, घोल घेऊन जाऊया. किती किलोची होती? 15 किलोची घोल होती.
गोलीचा पीस बघा. मस्त दादानी 1 किलो घेतली. आज जास्त मासली दिसत नाही पण वेगवेगळी. उद्या येणार का? अच्छा, वार आहेत ना, रविवार, शुक्रवार, बुधवार. आपला घोल आणले. आपला गोल आणली. घोल आणले, घोल. आपला गोल आणली. वाह, मैं आया और चाय बन. गोल पहिल्यांदा खाणार आहोत. गोल गोल नाही, ही दुसरी वेल खातोय आपण. 3 वर्ष अगोदर खाल्लेली. गोल आणले आणि कोलंबी, कारण सानू खात नाही ना. टायगर प्रॉन्स डोलीचे. मस्तपैकी चहा पण झाले बघा. ओ हो. चला मग आता मस्तपैकी फ्रेश होतो, चहा पियाला बसूया, मग नंतर जेवायला बसूया नंतर, भरपूर टायमानंतर. तर आता मस्त फ्रेश झालो आणि आता चहा पियाला बसलोय. चहा सोबत बघा भेल. तर आता आमचा मस्तपैकी चहा पिऊन झालेला आहे. स्नेहा लसूण सोलते आणि मी इथे तोपर्यंत मच्छी साफ करून घेतो. तशी आपण हे साफ करून आणलेली आहे, फक्त धागा काढावा लागेल. गोल तुकडी बघा, माशाची तुकडी बघा, एकदम बर्फी सारखी कट करून दिली. कशी किलो असते ती? हा, महाग असेल ना? महाग असतं भरपूर, जिताड्यापेक्षा पण महाग. पाव किलोचे 500 रुपये, अर्धा किलोचे 1000, 1 किलोचे 2000. हे 800 रुपयाचे अर्धा किलो आणले आपण. विचार कर. एवढं खाणार तुम्ही? हा खाईन ना. अरे पण कालू बालू मग काय करणार आपण, नाही खाल्ला तर. नेहमी त्यांना आपण जेवण देतोय. मस्तपैकी आता पटापट मी साफ करून घेतो मच्छी. सानू इथे टीव्ही बघते. आत्ता जस्ट 15 ते अर्धा तास झाला ना सानू उठली, झोपली होती. तुम्ही पट्टा नाही लावलास त्याला? बेल्ट हाताचा. अरे हा, उद्या डॉक्टरकडे पण जायला लागेल. पूजा वगैरे झालेली आहे आमची आणि मी मच्छी पण साफ केलेली, तुम्हाला एकदा दाखवतो. आज स्नेहा ना वाटण मध्ये बघा खोबरा यूज करणार. असला ना घोल जिताडा, तेव्हा मी स्पेशली वाटण मध्ये खोबरा टाकते, मग टेस्टी लागते. हे बघा, हा इथे वाटण रेडी करते. इथे कोलंबी मस्तपैकी साफ केलेली आहे, टायगर प्रॉन्स, आणि घोल मासा पण मस्तपैकी साफ केलेला आहे. स्किन काढलं ना हा बरोबर काढलाय, टेन्शन नको घेऊ. बघा फ्रीज मध्ये ठेवलं किती कडक झाला. हा, म्हणून फ्रीज मध्ये ठेवायचं नसतं. पण बाहेर ठेवलं ना की त्याचा जो टेस्ट आहे ना चेंज होते असं मला पण आपण दुकानामध्ये आणतो ते गोणी बाहेर असतात. असते, पण आपल्या घरात आणलं पाहिजे ना, वास मारते का लगच. डब्यामध्ये ठेवायचं, मग बरोबर राहते. एअरटाईट. हा, मग काहीच नाही होणार त्याला. तर फायनली जेवण झालेलं आहे बघा, आणि आता आम्ही जेवायला बसलोय. सानूसाठी टायगर प्रॉन्स. सानू खाणार ना? हा, मला जास्त नको. हा, मला फक्त 2च पीस टाक बस झाले. तसं घोल मासा एवढा बनवलाय ना. सानू खाणार ना. घोल माशाचं बघा कालवून, बघा कसला भारी कालवून झालंय बघा, 1 नंबर. सानू खुश होते माझ्यासाठी. पप्पानी कोळंबी आणलं, मग काय नाही. मी चम्मच नाही आणला. सानूची चपाती. हा मस्त. चल कर सुरुवात तू. मस्त सानू, खा. इथे बघताय तुम्ही घोल माशाचं कालवण. चल स्टार्ट कर. मस्त आहे. तू खा ना सोबत. आम्ही सोबत काय? हो, लाजवाब. पीस बघा, 1 नंबर, एकदम बर्फी सारखे पीस ना. हे बघा, पीस फिशचे पीसेस. हे बघा. पप्पा वाव. पीस. हा आला प्रेमाचा ताट. हो चला चला या सर्वांनी जेवायला. बघा गोलमाशाचं कालवण एकदम अप्रतिम. गोलमाशाचं कालवण, टायगर प्रॉन्स, कांदा लिंबू, चपाती. सुगंध तर भारी सुटलाय. सानू कसं झालाय? आवडलं ना?
ओके, तर चला या मित्रांनो जेवायला मस्तपैकी घोल मासा खायला या. बघा किती अप्रतिम असा दिसतोय बघा, एकदम टेम्पटिंग बोलतात ना तसं झालंय ना. तुकडी बघा, ओ हो 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 ओ हो हो हो, गरम आहे हा. अप्रतिम गरम आहे तरी खातं बघा. एकदम लजीज, एक नंबर. टायगर प्रॉन्स लाजवाब, एक नंबर. सानूची चपाती संपली पण ना, हो आवडलं तिला. ती एक असं आणि तिचं फेवरेट आहे ना एकदम कोलंबी म्हणजे ना सानू. ती टाकणार तिचा ती खाणार ना सानू. तरी पण घे. चला हा. आता आम्ही जेवायला बसलोय. कसं झालंय, छान आहे ना, फ्रेश आहे ना. हो. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.